बांद्रा कोर्टामध्ये आमची डेट होती डोमेस्टिक व्हायलन्सची। याच्यामध्ये आमच्या वकिलांनी 3 पिटिशन टाकलेले आहे, ज्याच्यामध्ये जे आमच्या 2 लाख रुपये देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी जे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जे आज ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागला आहे त्या दिवसापासून मला दिवसोदिवस अशी घाणेरडी धमकी देण्याचा प्रयत्न, माझे खोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न, ज्याच्यामध्ये मी नाहीच आहे। मला 3 वर्ष अगोदर पण कंप्लेंट दिलेली आहे, तरी पण आज कोणतीही कारवाई नाही झाली। आणि आज असे ज्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे असे व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आणि मी माझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकण्याचा मला धमकी, माझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे त्यांचे गुंडे, असा मला धमकी व्हॉट्सअपवर देण्यात दर दिवशी हे लोक करत आहे। तुम्ही कोर्ट केस माघार घ्या, धनंजय मुंडेची जे आमदारकीचा केस तुम्ही टाकलेला आहे रद्द करण्यासाठी ते तुम्ही माघार घ्या, हे डोमेस्टिक व्हायलन्स माघार घ्या, अशी सगळी मागणी करून मला धमकी देत आहे। त्याच्यासाठी निवेदन टाकलेलं आहे, पिटिशन टाकलेलं आहे। आणि धनंजय मुंडेची जे प्रॉपर्टी आहे, जे मला न विचारतात, आज 500 कोटीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहे आणि ते प्रॉपर्टी जे बेक डेटचे स्टॅम्प घेऊन राजश्रीचे नावावर केलेली आहे, ते सगळी प्रॉपर्टी जे आहे ते कंपनी आहे, शुगर फॅक्टरी जे आहे, आज कमीत कमी 5000 कोटीची प्रॉपर्टी आहे, ज्याच्यावरती मी आज पिटिशन टाकलेला आहे कोर्टामध्ये की हे प्रॉपर्टी ज्यापर्यंत आमचा निकाल लागेल नाही तोपर्यंत हे प्रॉपर्टी कोणीही खरेदी विक्रू करू शकत नाही आणि याच सगळी प्रॉपर्टीवरती स्टे आणावं लागेल। या सगळं पिटिशन आम्ही टाकलेलं। जय हिंद, जय महाराष्ट्र।